प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र. वीज वितरण कंपनी येवले शहरातील ग्राहकांना गेल्या महिनाभरापासून वारंवार अघोषित लोडशेडिंगचे शॉक देत असल्याने येथील व्यावसायिक अडचणीत सापडलाय. गेल्या 2 महिन्यांपासून येवले शहरात दिवसातून अनेक वेळा बत्ती गुल होत असल्याने अनेकांना आर्थिक त्रास सुद्धा सहन करावा लागतोय. यामुळे मेन रोड परिसरातील व्यावसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अघोषित लोडशेडिंगमुळे कोल्ड्रिंक दुकानदार, झेरॉक्स दुकानदार, मेडिकल स्टोअर आणि प्रिंटिंग प्रेस मालक कमालीचे प्रभावित झाल्याने संताप व्यक्त केला जातोय. विजेच्या लपंडावाने व्यवसायावर परिणाम होत असून वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी व्यापारी वर्गातून होताना दिसते. न्यूज लोकतंत्र 18 साठी अय्यूब शाह, येवला. महत्त्वाचा विषय असेल तर आपल्या येवल्याला मान्य भुजबळ साहेब सारखे जे मुंबईचे महापौर राहिलेले, जे 5 वेळा ह्या येवला तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात, अतिशय हुशार असे व्यक्तिमत्व असताना देखील इथले जे महावितरणचे अधिकारी आहे हे यांनासुद्धा जुमानत आहे का नाही हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. पण एवढे मोठे प्रतिनिधी असताना 2 आमदार असताना म्हणजे 3 आमदार येवल्याला लाभलेले आहे. अजून जर अधिकाऱ्यांना जर कमी पडत असेल तर आम्ही एखादा 4था आमदार द्यावा का आणि तेव्हा आमचे प्रश्न सुटणार का हा आमचा विषय आहे. बरं, लाईटाच्या समस्येबाबत असं झालेलं आहे की लाईट जरी आले तर व्होल्टेज कमी असतं, लोकांचे नुकसानी होतात. आता आमचे अनिल शेठ गुजराती यांच्या मेडिकल दुकानात महागाच्या इंजेक्शन असतात. नंतर आमचे कायस्थानचं आहे आईस्क्रीमचं दुकान आहे, त्यांच्या आईस्क्रीमचं पाणी होऊन जातं. सर्वसाधारण लोकांच्या फ्रीज खराब होणे, इलेक्ट्रिकल उपकरणे उडणे हे असे प्रकार घडत आहे. पण दरवेळेस निवेदन देऊनच या समस्या सुटल्या पाहिजे असातला काही प्रकार आहे का? आणि आपल्या इथं प्रांत तहसील आहे यांनीसुद्धा याबाबत तक्रारच आल्या पाहिजे, आल्यानंतरच त्यांनी सुधारणा करावी. तरी माझं हे म्हणणं आहे की प्रशासनाने व आपले जे लोकप्रतिनिधी यांनी ह्या बाबतीत लक्ष घालून महावितरणाच्या बाबतीत गांभीर्याने लक्ष घालून त्याची प्रश्न मिटवावा. मध्ये मेन रोड, बालाजी गल्ली येथे 1-2 महिन्यापासून बऱ्याच दिवसापासून 10 तास लाईट राहत नाही. इकडे त्याच्यामुळे प्रिंटिंग प्रेस आहे, झेरॉक्स आहे, कोल्ड्रिंकचं दुकान आहे, मेडिकल आहे, या लोकांना खूप मोठ्या प्रकारे सामना करावा लागतो लाईटाचा. त्याच्यामुळे व्यापाऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तरी शासनाने मोबाईल नंबर त्यांचा MSEBीचा लागत नाही, तरी तो मोबाईल नंबर प्रत्येकाला देण्यात यावा, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित लोकांना समजेल की कधी लाईट येणार आहे, काय येणार आहे. पहिले मेसेज टाकत होते, आता मेसेजसुद्धा येत नाही कधी लाईट जाणार आहे. तरी फोन बी उचलत नाही. तरी योग्य ते निर्णय घ्यावा व लाईटाचं व्यवस्थित सुरळीत करण्यात यावा ही विनंती. वीज वितरण कंपनीमुळे जो आम्हाला त्रास होतो आहे हा त्यांचा जो खेळखंडोबा चालू आहे. बरेच वेळा लाईट असतात ते फार थोडा वेळ आले तर ये जा करतात. यामुळे आम्ही सगळे व्यापारी वर्ग हैराण झालो आहे. तर यावर काहीतरी त्यांनी मार्ग काढावा आणि आम्हाला व्यवस्थित ताबडतोब काहीतरी उपाययोजना करावी. वीज वितरण कंपनीने जो आमच्या नागरिकांचा खेळखंडोबा चालवला आहे, जसं बंडूपालांनी सांगितलं होतं गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकच सरकार त्या सगळ्या सुविधा देऊ, पण त्या पद्धतीने काही नागरिक वागायला तयार नाही. आता होते नव्हते भुजबळ साहेबसुद्धा त्यांना पाठवले, तरीसुद्धा भाजप करायचं तेच काम करतात. तरी भाजपने हा खेळ थांबवावा आणि लोकांना खूप नाराजी होईल असं काही वागू नये ही काँग्रेस पक्षातर्फे मी विनंती करतो. इथे पाऊस पडला, बरेच व्यावसायिक आता चालू असतो. लाईट पाणी आल्यानंतर लाईट हे जाणं हे नित्याचं झालेलं आहे. तरी गरज असते तर तेव्हा बंद केलं काय वाटत नाही, पण जेव्हा ते लाईट पाहिजे तेव्हा लाईट दिली जात नाही, तरी शासनाने याच्यात त्वरित लक्ष घालावं. मी MSEBीचा जाहीर निषेध करतो. गेली 15 ते 20 दिवसापासनं मेन रोड, फक्त मेन रोड हा एरियामध्ये लाईट 12-12, 15-15 घंटे राहत नाही आहे आणि अचानक कधी पण कोणी काही लाईट कट होऊन जातं. त्याच्यामुळे मेन रोड परिसरातील माझं स्वतःचं एक दुकान आहे आईस्क्रीमचं, त्यामध्ये माझं 5-50 हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे. त्याचे जिम्मेदार कोण?